नमस्कार मित्रांनो, राम राम. ओके, कर्जाळ्याचा घाट चालू झालेला आहे. आता पहिला टर्न आहे, डेंजर टर्न आहे. भरपूर गाडी पहा आता तुम्ही कशी वाकडी होऊन चालली त्या झाडाच्या म्हणजे बस पहा किती दम्मान चाललेली इथं. आपली गाडी भरलेली आहे गुजरातवरून विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. टेम्पोवाला वरती थांबणार आहे तो थोडा, कारण की इथं खड्डा पडलेला आहे. इथं खड्डा दाखवत नाही आला. त्या खड्ड्यात आपल्या टायलीचे टायर जाणार आहेत, गाडी लई जाणार आहे. गेलेच ते फार रोड, इथं बी रोड इतका खराब आहे की महाराष्ट्र सरकारला कसलं त्याचं गांभीर्य नाही. बस उभी राहिलेली आता, गुजरात वाशिंगची बस आहे. मला सुद्धा पहिला गेअर द्यायला लावणार आहे बस स्पेशल. बस उभी राहिलेली पाहू शकता तुम्ही. वापी ते शिर्डी बस आहे, शिर्डीला चाललेली आहे. बस सुद्धा चढा नाही असा रोड आहे इथं, पाहू शकता. बस तुम्हाला आता बस का चढत नव्हती खड्डे दाखवतो. अण्णा बंडीवरच थांबला होता. बघा बस कशी नाचती. बघा खड्डे ते बस चढत नव्हते त्याच्यामुळं, खड्ड्यामुळं आपली गाडी त्याच खड्ड्यातून गाडी इकडं तिकडं तिकडे इकडं नाचत चलती. टेम्पोवाले हसत होते आपल्याकडे पाहून, आपल्या गाडीकडे. भारत ब्रँच आलेली वरून कर्नाटक पासूनची. डेंजर घाट येतो, वरती गाड्या चाललेल्या आहे. मला बघायच्या त्या गाड्या फुल झोममध्ये नाही दिसत, झाडामुळे दिसत नाही त्या गाड्या. त्यावरती तुम्हाला दिसत असते धुराळा उडतोय. पूर्ण घाट असा डेंजर झोनमध्ये येऊ. एक बी गलती झाली ना त्या घाटातून गाडी खाली जाऊ शकते, असा घाट आहे. पाय घाट. इथं रोड बरा आहे, पुढे गेल्यावर प्रत्येक टर्नला रोड तसाच झालेला आहे. खाली दाखवला होता तुम्हाला तसा. हा सुद्धा नॅशनल हायवे ची मान्यता दिलेली या रोडला बी. नितीन गडकरी काय ह्याच्या बजेट टाकून हा रोड बनायचं ध्यानात घेत नाही. तर नितीन गडकरी साहेबला इथं आणून एक वेळेस हा घाट चढायला लावायला पाहिजे. 27-28 टन वजन असणाऱ्या गाडीत बसून वर काचा खाली करून एकदम धूळ उडती, त्या धुळीत घाट चढायला लावायला पाहिजे. तसं काम चालू केलेलं आहे, पण लय स्लो आहे. 1 वर्ष झालं आहे काम चालू झालेलं. आपली गाडी बी अशी चवडी आहे, माल चवडा भरलेला आहे आपण, त्याच्यामुळं आपल्याला लेफ्ट साईड दाबून चालावं लागते. वरती गाड्या कशा त्या टनला दम्मान चाललेल्या आहेत पूर्ण. बस बी राईट साईडने चाललेली, आपल्या पुढं चाललेली. आपल्या गाडीत वजन असल्यामुळं आपण बस मागं चालू शकत नाही. त्या रोड लय डेंजर झालेला आहे. टन तुम्हाला दाखवतो मी. बस तो बस वरची दिसत असेल अशी नाचत चढली. अण्णा बंडी आलाय, पूर्ण लेफ्ट साईड दाबून येणार आहे तो, कारण की इथं रोड पूर्ण फुल खराब आहे. असा रोड झालेला आहे. वरून गाड्या येतात ना, हा रोड आहे इथं असं झालेला. पूर्ण रोडचं म्हणजे अवस्था बेकार आहे. ड्रायव्हरची लाईनच बेकार आहे. ड्रायव्हिंग काम करण्याची इच्छा होत नाही अशा रोडमुळं. वाटतं गरीब असलेलं बरं. इथं काच पडलेली आहे. मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी गाडी ठोकलेली इथं, काच पडलेली आहे गाडीची, समोरची काच आहे. ॲक्सिडेंट झाला वाटतं इथं. मग आपल्या गाडीची धूळ बघा, वजन असल्यामुळं गाडी मोसममध्ये पकडावं लागते. मागच्या ब्लॉकमध्ये आपण घाट चढत होतो, उतरत होतो, आता इथं घाट चढतो. तो पेठचा होता, कर्जाळ्याचा घाट म्हणून. गेअर मारलेला आहे आपण दुसरा, गेअरचं दान गाडी मोसम पकडत नाही आपल्या.
परत आपल्याला गिअर कमी करावं लागणार आहे. वजन आहे आपल्या गाडीत. परत मोसम धरून गिअर द्यावा लागेल तेव्हा गाडी गिअर घेईल. आता घेतला 3 नंबरचा गिअर मारलेला आहे सेकंड. कारवाला आलेला आहे आणि पुढचा मोसोबाचा टर्न फक्त ते वर टर्न आहे का तिथं ते टर्नला व्याकार आहे मोसोबाचा. तिथे डबल गाडी बसत नाही आहे आपलं टेलर असल्यामुळे 40 फुटी पुढं की ते बसच्या पुढं डबा चालला आणि डब्याच्या पुढे एक मार्बल भरलेली बॉडी गाडी चाललेली आहे. तिला दमन चालली त्याच्यामुळे आता आपल्याला बी एकदम स्लो चालावं लागणार आहे. ओके नट पडलेला आहे रोडवरती तो कोणाचा ना कोणाचा टायर पंक्चर करणार आहे. पण आपण घाटात गाडी थांबून उचलून साईडला टाकू शकत नाही तो नट, कारण की मागं आपल्या गाड्या असतात ट्रॉफिक लागू शकतं मागं. तर ती मार्बलची गाडी चाललेली पांढऱ्या कलरचा मार्बल भरलेला आहे त्या गाडी. एकदम स्लो चालली. भारत ब्रँडची गाडी ती अशी मोसम पकडीत चालणार ती फुल गाडी दाबीत चालणार आहे. ओके बस आपण परत बस मागं आलो. मग ती बस नाचत होती म्हणून तुम्हाला चढत नव्हती. त्या त्यांना सांगितलं होतं बस चढत नव्हती. की परत तिथंच आलेलो होतं आपण त्याच बस मागं की वापी ते शिर्डी, शिर्डीहून परत वापीला रिटर्न येणार आहे. तर आपल्याला गिअर कमी करावं लागणार आहे. पुढं गाड्या दमान चालल्यात. मार्बलच्या गाडीमुळं ट्रॉफिक लागत चाललेलं आहे. माझं काम चालू केलेलं आहे. असं काम चालू आहे तिथं बा. हे असं जिथं छोटंसं झाड आहे तिथं सुद्धा उकरलेलं नाही आहे. झाड काढलेलं नाहीत कारण की वन विभागाने परमिशन दिलेलं नाही. पहा हे जिथं झाडं नव्हते तिथंच उकरलं आहे. डोंगर कोरला आहे तिथं. इथं झाडं आहेत इथं डोंगर कोरलेलं नाही आहे. ते अनेक बी काम व्हायला टाईम लागू शकतो. वन विभागाची परमिशन भेटलेली नाही वाटतं यांना. तिथं असं कामाचे म्हणजे ब्रिज बनवायसाठी पूल बनवायसाठी हे मटेरियल आणून टाकलेलं आहे. इथे बी पहा झाडं तसंच ठेवलेले आहेत. इथं उकरीलं आहे. इथं झाडं आहेत पुढं इथं उकरीलेलं नाही झाड असते आणि परत पुढं उकरीलं आहे जिथं झाडं नाही तिथं. मी मागाशी तुम्हाला बोललो होतो मसोबाचा टन. इथं आता मसोबाचा टन आलेला आहे. तुम्हाला मसोबाचं दाखवतो. मंदिर नाही आहे असं साईडलाच आहे देव आहे मसोबा. गाड्या दम्मान चाललेला इथं पहा हे इथं उकरीलं आहे. इथं झाड आहेत 2 बारीक त्याच्यामुळं उकरीलेलं नाही आहे ते झाडांमुळं. इथं नंतर पुढं उकरीलं आहे. इथून एक गाडी खाली गेली ती 1 महिन्यापूर्वी देवार तुटलेलं आहे. अशी गाडी ह्याच्यावर पडली होती जाऊन इथं खाली. फक्त एक ताडपत्र्यात इथं खाली इथं त्याच्या ओके टने मसोबाचा. ओके मसोबा ते पत्रा दिसतोय ना ते छोटंसं मंदिर आहे म्हणायचं मसोबाचं. तेच तो मला म्हणत होतो मला. इथं डबल गाडी आपलं टेलर इकडं दाबून घ्यावं लागतं त्याच्यामुळे. ओके इथं यज्ञकुंड देव आहे छोटं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेतलं आहे मी चालू गाडीतूनच. आणि घाट संपत आलेला आहे आता म्हणजे एक संपलेलाच आहे घाट. तुम्हाला हे सीन पहा कसा दिसतोय. डोंगर मागं शिंदे साहेबाचे आमदार गेले ते आसामला गुवाहाटीला. तिकडे डायलॉग प्रसिद्ध झाला काय झाडी काय डोंगर. कसं पाहिलं काय झाडी काय डोंगर. इथं बी एक गाडी पडली होती. त्या गाडीचं तुम्हाला दाखवतो. काचा बिजा पूर्ण पडलेला आहे. ट्रॅकिंगचं इथं पडलेलं आहे. ओम साईचं काहीतरी पडलेलं आहे. तिथं गाडी पडली पडलेलं आहे. डिवायडर तुटलेलं आहे त्या गाडी पडलेलं. असा सिने देव घाट संपलेला आहे. बाय.